आयुष्याच्या चढउतारांमध्ये हरवलेल्या मनाला जणू सकारात्मकतेची अदृश्य लाट स्पर्शून जाते। इथे काळही थांबतो असं एकमेव ठिकाण म्हणजे क्षिप्रा नदीकाठी वसलेली महाकालची उज्जैन नगरी। नमस्कार, मी स्नेहा प्रवास या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाल ज्योतिर्लिंग दर्शन, काळभैरव दर्शन तसेच हरसिद्धी व गढ़कालिका माता ही दोन शक्तिपीठे, मंगळ ग्रहाचे पृथ्वीवरील भव्य दिव्य मंदिर व बरंच काही पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा। उज्जैन दर्शनाची सुरुवात अर्थातच महाकाल ज्योतिर्लिंग मंदिरापासून झाली पाहिजे असे मानले जाते। मूळ मंदिराचे अस्तित्व सुमारे 2000 वर्षांपूर्वीचे आहे। काही इतिहास तज्ञांच्या नुसार मौर्य व सातवाहन काळात या मंदिराची मूळ संरचना तयार झाली। 13व्या शतकात इस्लामिक आक्रमणांमुळे मंदिराचा बराचसा भाग नष्ट झाला। त्याचे काही अंश या ठिकाणी जतन करून ठेवण्यात आले आहेत। महाकाल मुख्य मंदिराच्या आवारात खंडोबा, विठ्ठल अशी अनेक मंदिरे आहेत। महाकाल ज्योतिर्लिंग मंदिराची अनेक रहस्यमय वैशिष्ट्ये आहेत। पहिले वैशिष्ट्य म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाकाल हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जे दक्षिणाभिमुखी आहे। दुसरे वैशिष्ट्य म्हणजे पूर्वी दररोज स्मशानातील राखेने महाकालची भस्म आरती केली जायची, परंतु आता पिंपळाचे पान, शेणाच्या गोवऱ्या अशा सर्व वस्तूंच्या राखेने ही भस्म आरती केली जाते असे मानले जाते। आणखीन एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महाकाल हा एकमेव उज्जैनचा राजा मानला जातो। त्यामुळे स्वतःला राजा समजणारा कुणीही राजकीय मंत्री महाकाल मंदिर परिसरात रात्री वास्तव्य करत नाही, कारण असा समज आहे की इथे रात्री थांबल्यास त्यांची सत्ता जाते। आता आपण आलोय काळभैरवाच्या दर्शनाला। काळभैरव ही उज्जैनची संरक्षक देवता आहे। त्याला उज्जैनचा सेनापती मानले जाते। मंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणाचे असून मराठा वास्तुशैलीचा प्रभाव या मंदिराच्या बांधकामावर दिसून येतो। 18व्या शतकात मराठा शासक महादजी शिंदे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला। गाभाऱ्यासमोर काळभैरवाचे वाहन कुत्र्याची धातूची मूर्ती आहे। काळभैरवाला दररोज दारूचा नैवेद्य अर्पण केला जातो, पण यावर्षी एप्रिल महिन्यापासून मंदिर परिसरात मद्य विक्रीला बंदी करण्यात आली आहे। त्यामुळे भाविक दारूचा नैवेद्य आता आणू शकत नाहीत। काळभैरव मंदिराच्या आवारात अनेक लहान मंदिरे आहेत, तिकडे आपण दर्शन घेऊयात। या ठिकाणी एकमुखी दत्ताचे खुल्या दालनांचे सुंदर असे मंदिर आहे। मंदिराच्या आवारात खूप सुंदर अशी दीपमाळ आहे। आता आपण चाललोय चक्क मंगळ ग्रहाच्या मंदिरात। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय, आपण चाललोय मंगळ ग्रहाच्या मंदिरात। मत्स्य पुराणात मंगळ ग्रहाला पृथ्वीचा पुत्र म्हटले आहे। उज्जैनमधील हे मंगळ ग्रह मंदिर मंगळ ग्रहाची जन्मभूमी मानली जाते। मंगळनाथ मंदिर या नावाने हे मंदिर ओळखले जाते। या मंदिरात सर्वत्र लाल रंगाचा प्रभाव दिसून येतो, कारण लाल हा मंगळाचा रंग आहे। गाभाऱ्यासमोर मेंढीची धातूची मूर्ती दिसून येते, कारण मेंढी हे मंगळाचे वाहन आहे। गाभाऱ्यात मधोमध शिवलिंग स्वरूपात मंगळ ग्रहाचे दर्शन घडते। मंगळ ग्रहाला या ठिकाणी भाताचा शृंगार केला जातो, त्यामुळे पांढरे शिवलिंग दिसत आहे। कुंडलीतील मंगळ दोष निवारणासाठी देशभरातून अनेक लोक उज्जैनमधील या मंगळ ग्रह मंदिरात येत असतात। मंगळ शांती करण्यासाठी हे मंदिर लोकप्रिय आहे। आता आपण चाललोय गढ़कालिका देवीच्या मंदिरात। गढ़कालिका मंदिर हे देवीच्या 51 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे। प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर मधोमध देवीचे वाहन सिंहाची अतिशय सुबक मूर्ती दिसून येते। मंदिराच्या भिंतींवर अनेक देवदेवतांच्या प्रतिमा दिसून येतात। गाभाऱ्यात मधोमध गढ़कालिका मातेची चांदीची प्रसन्न हसमुख अशी भव्य मूर्ती आहे।
गढ़कालिका देवी मंदिराजवळ भर्तृहरी गुफा आहे, जे प्रसिद्ध योगी भर्तृहरी यांच्या तपश्चर्येचे स्थान मानले जाते। याच ठिकाणी त्यांनी संसार त्याग करून ध्यान साधना केली होती। हनुमान, वीर वेताळ, काळभैरव व अनेक देवदेवतांच्या मूर्त्या या परिसरात आहेत। या गुहा खूपच आखूड आहेत व खूपच गर्दी गुहेमध्ये होती, त्यामुळे आम्ही आत गेलो नाही। तसेच आम्हाला हरसिद्धी मातेच्या आरतीचा टायमिंग देखील चुकवायचा नव्हता। या गुहांजवळच खूप मोठी गोशाळा आहे। माझ्या आईने या गायींना चारा खाऊ घातला। सूर्यास्ताची वेळ जवळ येत होती। इथले दृश्य खूपच सुंदर होते। या ठिकाणी खुल्या दालनांचे अतिशय सुंदर असे श्री नवनाथ मंदिर आहे। तिकडे आम्ही दर्शन घेतले। आता आपण चाललोय हरसिद्धी मातेच्या दर्शनाला। गढ़कालिकाप्रमाणेच हरसिद्धी माता ही देवीच्या 51 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे असे मानले जाते। या ठिकाणी देवी सतीच्या हाताचे अवशेष पडले होते। हरसिद्धी माता मंदिराची दोन प्रमुख आकर्षणे म्हणजे इथला दीप प्रज्वलन सोहळा व संध्या आरती। दररोज संध्याकाळी 6:30 ते 7 वाजेदरम्यान मंदिराच्या आवारातील हे दोन भव्य दिव्य दीपस्तंभ प्रज्वलित केले जातात। दीपस्तंभ प्रज्वलित होताच संध्या आरती सुरू होते। हा दीप प्रज्वलन सोहळा बघण्यासाठी दररोज संध्याकाळी 5-6 वाजेपासूनच शेकडो भाविक मंदिराच्या आवारात बसून सोहळ्याची आतुरतेने वाट बघत असतात। दीपस्तंभांवर चढून हातात मशाल घेऊन मंदिराचे 2 कर्मचारी हे असंख्य दीप प्रज्वलित करतात। हे दृश्य खूपच सुंदर वाटते। बघता बघता सर्व दीप प्रज्वलित झाले व या दिव्यांच्या झगमगाटात मंदिराचे सौंदर्य आणखीन उजळले। हरसिद्धी मातेची आरती सुरू करण्यापूर्वी या चिंताहरण गणेशाची ढोल ताशांच्या गजरात आरती केली जाते।
आता मी तुम्हाला गाभाऱ्यात हरसिद्धी मातेचे दर्शन घडवून आणते व देवीची ही भव्य आरती दाखवते. हरसिद्धी मातेच्या मंदिरातील भिंतींवर बाराखडीच्या अक्षरांनुसार देवदेवतांच्या प्रतिमा दिसून येतात. गाभाऱ्यात मधोमध हरसिद्धी मातेच्या प्रसन्न मूर्तीचे दर्शन घडते. जेव्हा तुम्ही उज्जैन दर्शनाला याल तेव्हा हरसिद्धी मातेची ही संध्याकाळची आरती व दीप प्रज्वलन सोहळा आवर्जून बघायला जा. हा अनुभव खरंच अविस्मरणीय असा आहे. उज्जैन दर्शनामध्ये आम्ही आणखीन एका महत्त्वाच्या जागेला भेट दिली होती. ती जागा म्हणजे महर्षी सांदीपनी आश्रम. ही जागा साक्षात भगवान श्रीकृष्णांच्या शिक्षणाची भूमी म्हणून ओळखली जाते. भगवान श्रीकृष्ण, त्यांचा भाऊ बलराम, मित्र सुदामा यांनी ऋषी सांदीपनींकडून याच ठिकाणी शिक्षण घेतले होते अशी मान्यता आहे. मध्यभागी भगवान श्रीकृष्ण, उजव्या बाजूला बलराम व डाव्या बाजूला सुदाम्याचे दर्शन या ठिकाणी घडते. भगवान श्रीकृष्णांनी बालपणी या ठिकाणी वेद, पुराणे, खगोलशास्त्र, चित्रकला, धनुर्विद्या आणि इतर अनेक विद्यांचे शिक्षण घेतले. त्यामुळे सांदीपनी आश्रम हे भगवान श्रीकृष्णांच्या बालपणीच्या आणि शिक्षणाच्या दिवसांचे प्रतीक आहे. या आश्रमात भगवान श्रीकृष्ण जे जे शिकले त्याचे प्रदर्शन चित्रस्वरूपात मांडले गेले आहे. गुरु सांदीपनी दररोज स्नानासाठी उज्जैनहून त्यावेळेचे लखनौ येथे गोमती नदीवर जात असत. तेव्हा कृष्णाने योगशक्तीच्या सहाय्याने बाण मारून हे कुंड या ठिकाणी निर्माण केले आणि त्यात गोमती नदी आली अशी मान्यता आहे. या गोमती कुंडासमोरच भगवद्गीतेत वर्णन केलेले महाभारतातील अनेक प्रसंग चित्रस्वरूपात मांडण्यात आले आहेत. हे चित्रप्रदर्शन खूपच सुंदर आहे. प्रत्येक चित्रासमोर त्याचे वर्णन लिहिले आहे. महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे उज्जैनमधील या सांदीपनी आश्रमात दर्शन घ्यायला व इथले सर्व प्रदर्शन बघायला कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. इथे एंट्री पूर्णपणे मोफत फ्री आहे. सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत हे आश्रम ओपन असते. महाकाल मंदिर परिसरात भव्य दिव्य असे महाकाल लोक कॉरिडॉर बांधण्यात आले आहे. सुमारे 900 मीटर लांब ही जागा असून इथे 108 शिवाच्या भव्य मूर्ती, विविध पौराणिक कथांवर आधारित भित्तिचित्रे, गणपती, भव्य दीपस्तंभ, फवारे आणि सुंदर बागांची रचना केलेली आहे. हे महाकाल लोक कॉरिडॉर दररोज सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत खुले असते व इथे सर्वांना मोफत एंट्री आहे. संध्याकाळी लाइटिंगमुळे इथल्या सौंदर्यात आणखीन भर पडते. त्यामुळे तुम्ही देखील महाकाल दर्शनाला याल
तेव्हा संध्याकाळी या महाकाल लोक कॉरिडॉरला जरूर भेट द्या। महाकाल मंदिरासमोरच श्री महाकालेश्वर भक्तनिवास हे मंदिर संस्थानाचे भक्तनिवास आहे, तिकडे तुम्ही राहू शकता। आम्ही उज्जैनला आलेलो तेव्हा हे भक्तनिवास फुल होते, त्यामुळे आम्हाला इथे राहता आले नाही। महाकाल भस्म आरती ऑनलाईन बुकिंगचा व्हिडिओ देखील लवकरच मी अपलोड करेल। महाकाल ज्योतिर्लिंग दर्शनासाठी तुम्ही जिथे कुठे राहत असाल तिथून उज्जैन स्टेशनला थांबणारी ट्रेन पकडून तुम्ही येऊ शकता। तसेच विमानाने यायचे असल्यास देवी अहिल्याबाई होळकर एअरपोर्ट इंदोरला जाणारी फ्लाईट बुक करून येऊ शकता। महाकालप्रमाणेच मी ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन व ओंकारेश्वर येथील श्री गजानन महाराज भक्तनिवासाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, ते व्हिडिओज देखील जरूर बघा। महाकाल व ओंकारेश्वर देवस्थानांमध्ये वन वे सुमारे 140 किलोमीटरचे अंतर आहे। बस किंवा इतर खाजगी वाहनाने 3 ते 3.5 तास लागतात, पण एकाच राज्यात ही 2 ज्योतिर्लिंगे असल्यामुळे जवळपास सर्वच भाविक या दोन्ही ज्योतिर्लिंगांचे दर्शन एकाच ट्रिपमध्ये आवर्जून घेतात। व्हिडिओबद्दल जर काही क्वेरीज असतील तर कमेंट करून नक्की विचारा। तसेच व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून जरूर कळवा। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।